श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 32 भाग 1. पौष शुद्ध त्रयोदशी शके 1831 इसवी सन 1910 रोजी महाराज अर्जुनवाड येथे पोहोचले. बरोबर गांडा महाराज, सीताराम बुवाही होते. सर्वजण श्री दत्त मंदिरात उतरले. महाराज आले ही वार्ता वाडीस पोहोचली. दीक्षित स्वामींना ही वार्ता कळताच त्यांचे मन आनंदाने डोलू लागले. लगेच त्यांनी दिंडीची व्यवस्था केली. बाबूराव शिरोळकर इतर लहान थोर सर्वजण दीक्षित स्वामींबरोबर पताका, टाळ, मृदुंग, वीणा घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर करत स्वामींना भेटण्यास निघाले. दीक्षित स्वामी सदैव गुरुभक्तीत लीन असत. अत्यंत घोर योग साधना ते करत असत आणि त्यामुळे त्यांचे शरीर नाजूक निर्बल झाले होते. गुडघ्यातून चालताना कळ येत होती. परंतु स्वामींच्या प्रेमापोटी त्यांना भेटण्याच्या ओढीने ते तसेच पाय उचलणे कठीण असतानाही हुऱ्याचा चीक थापून पाय खुरडत वेदनांच्या कहरात 6 मैल चालत गेले. मुक्कामी पोहोचता स्वामींना त्यांनी दंडवत घातला. स्वामींचे चरण त्यांच्या अश्रूंनी ओलेचिंब झाले. गुरुरायांनाही दीक्षित यांची ही अवस्था पाहून भरून आले. ते म्हणाले, आम्ही येणारच होतो ना, आपण का आलात येथवर चालत, का केली घाई, असे म्हणून महाराजांनी दीक्षित यांना उठवून प्रेमाने मिठी मारली व जवळ बसवून घेतले. बाबूराव शिरोळकरही बरोबर होतेच. त्यांनी आपल्या सुस्वर आवाजात पूर्णानंदकंद विभूत वंद्य देखियला हो हे पद भावपूर्ण होऊन गायले. लोकांनाही या भावपूर्ण गायनाने डोळ्यात अश्रू आले. स्वामींनी नारायण असे म्हणून सर्वांना आशीर्वाद दिला व कृष्णा स्नानासाठी ते निघाले. कृष्णेचे पाणी गुरुरायांनी स्वतःच्या मस्तकावर घेतले. नंतर सर्वांनी प्रसाद भक्षण केला. स्वामींनीही सर्वांबरोबर भिक्षा केली. भिक्षा झाल्यावर ते वाडीस जाण्यात निघाले. बरोबरची भक्त मंडळी आनंदाने नाचत भजने गात चालली होती. वाटेत शिरोळच्या भोजन पात्राचे दर्शन घेऊन थोडी विश्रांती घेऊन स्वामी पुढे जाण्यास निघाले व दिवे लागण्याच्या वेळेस वाडीस येऊन पोहोचले. वाडीतील लोकांनी सर्व घरांसमोर चढा रांगोळ्या काढलेल्या होत्या. दारावर आम्रपानांची तोरणे सजलेली होती. महाराज ज्या रस्त्यावरून जाणार होते तेथे त्या मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढल्या होत्या. सुवासिनी पंचारती घेऊन दारोदारी महाराजांना ओवाळण्यास सज्ज होत्या. स्वामीराया गावात आले तशी आबालवृद्धांनी त्यांचा जय जयकार केला. सुवासिनींनी त्यांना ओवाळून आरती केली. सर्वांच्या आनंदाला उधाण आले. महाराज श्री दत्त पादुकांना वंदन करून ब्रह्मानंद मठात येऊन पोहोचले. लोकांनी त्यांच्या दर्शनार्थ गर्दी केली. महाराजांचा मुक्काम वाडीत जवळजवळ 4 महिने झाला. या कालावधीमध्ये 24 तास वाडी जागी होती. सर्व दुकाने या काळात अहोरात्र चालू होती. स्वामीराया आले हे कळताच दूरवरून लोक दर्शनार्थ येऊ लागले. उत्साहाचे आनंदाचे दिवस सुरू झाले. नित्य भजन कीर्तनच चालू होती. अनेक लोक वाडीस मुक्कामास आले. स्वामींचे पुन्हा पुन्हा दर्शन घेऊन तृप्त होत होते. सीताराम बुवांनीही या तीर्थक्षेत्री श्राद्ध विधी केले. ब्राह्मण संतर्पण करून प्रसाद वाटला. सुवासिनींना मान देऊन सर्वांचा आदर सत्कार केला. महाराजांनी आपला दिनक्रम चालू केला. पहाटे योग, चर्चा, स्नान, संध्या, देवदर्शन घेऊन मग उपनिषदे शास्त्राचा पाठ विद्यार्थ्यांना सांगून त्यांना ब्रह्मकर्म ते शिकवित असत. तोवर मध्यान्ह काळ होई. मग मध्यान्ह संध्या उरकून भिक्षेला जात. दुपारचा वेळ लोकांच्या प्रश्नांना उत्तरे, आपत्ती, आजार, बाधा यावर उपचार सांगून पत्रोत्तरेही याच वेळीत लिहित. त्यानंतर प्रवचन, पुराण सांगत. मग कृष्णा संगमी सायन संध्येस येत. सायन संध्येमध्ये नंतर श्रींची पालखी निघेपर्यंत प्रवचन, चर्चा, स्वरचित ग्रंथावर भाष्य असे कार्यक्रम चालत. नंतर देवपादुकांचे दर्शन घेऊन ब्रह्मानंदांच्या मठात ते येत. तेथे नवनवीन विषयांवर रात्री चर्चा करत. मठातील मंडळी रात्री स्वामींची शेजारती करत. घोरात कष्टात सांगावे कवणा ठाया जावे ही पदे म्हणत. नंतर लोक आपापल्या घरी जात व स्वामी थोडी विश्रांती घेत.
स्वामींनी वाडीतील लोकांना दिलेल्या वचनाप्रमाणे अनेक संकट पार करून ते वाडीस आले होते. वाडीमधील वैदिक मंडळींनी स्वामी आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ संहिता स्वाहाकार करण्याचे ठरवले. सीतारामबुवांनी स्वामींकडून स्वाहाकार करण्यास अनुमती घेतली. नुकताच कृष्णेचा माघी उत्सव जवळ आला होता. त्यासाठी मंडप उभारणी चालू होती. त्या उत्सवातच मग मंडळींनी स्वाहाकार केला. या कार्यासाठी वेदमूर्ती दामले व असंख्य वैदिक मंडळी आली. इतर लोकही दूरदूरवरून स्वामींच्या दर्शनाच्या ओढीने वाडीस आली. यात अमापस अन्न संतर्पण झाले. नगारखान्यापासून कृष्णेच्या पटांगणापर्यंत पंक्ती बसल्या. पादुका मंदिरासमोर ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या. सीतारामबुवांनी संकल्प सोडला. लाडवांची दुरडी घेऊन ते पंक्तीत फिरत. हा समारंभ 15 दिवस चालू होता. याज्ञिकांना भरपूर वस्त्रे, पात्रे, दक्षिणा दिली गेली. ब्राह्मण वर्ग संतुष्ट झाला. पौनीस जमलेल्या धनातून हा सर्व खर्च करण्यात आला. या उत्सवासाठी प्रवचनकार वासुदेव शास्त्री धूपकरही आले होते. एके दिवशी संध्याकाळी स्वामीरायांनी त्यांना आज आपण कीर्तन करावे व संतोष व्हावे अशी आज्ञा केली. तेही स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून कीर्तनास उभे राहिले. कीर्तनासाठी त्यांनी आद्य शंकराचार्यांचा श्लोक दृष्टांतो नैव दृष्टा स्त्रीभुवन जठरे सद्गुरोर्ज्ञान दातू घेतला. सद्गुरुनाथासम या त्रिभुवनात अन्य कोण, ज्याप्रमाणे परीस लोखंडाला सुवर्णपण देतो परंतु सुवर्ण कधीच परीस होत नाही, याप्रमाणे सद्गुरूचरणी लीन झाल्यावर ब्रह्मज्ञान मिळते. दैवी शक्ती प्राप्त होतात. सद्गुरू शिष्याला आपल्यासारखाच बनवतात. सद्गुरूंचे गुरुत्व कितीही वर्णन केले तरी थोडेच आहे. हा भवसागर पार करून भक्तांचा उद्धारही तेच करतात. अशा प्रकारे धूपकर शास्त्रींनी रंगून जाऊन कीर्तन केले. महाराजही आनंदाने कीर्तन ऐकून समाधान पावले. नंतर त्यांनी सीतारामबुवांना धूपकर यांचा वस्त्र दक्षिणा देऊन सत्कार करण्यास सांगितला. याच उत्सवामध्ये अंतुशास्त्री गेंडे यांनी सीतारामबुवांपुढे 100 रुपये ठेवले व माझीही फुलना फुलाची पाकळी स्वीकारावी म्हणून विनंती केली. सीतारामबुवांनी ही हकीकत स्वामीरायांच्या कानावर घातली. स्वामींनी सीतारामबुवांना सांगितले, ते पैसे घेऊ नका. आपण पुजाऱ्यांना देण्यासाठी आलो आहोत, त्यांच्याकडून घेण्यासाठी नाही. स्वामींच्या आज्ञेनुसार सीतारामबुवांनी ते पैसे परत केले व स्वामींनी सांगितलेला निरोप अंतुशास्त्र्यांना सांगितला. अंतुशास्त्री निराश झाले व त्यांनी सीतारामबुवांचे चरण धरून गयावया केली की आपण कृपा करून हे धर स्वीकारा, स्वामींची समजूत घाला. सीतारामबुवांनीही ते पैसे ठेवून घेतले व महाराजांना अंतुशास्त्र्यांची सेवा स्वीकारून त्यांना उपकृत करावे असे सांगितले. हे ऐकताच स्वामींचा संताप अनावर झाला. ते म्हणाले, मूर्खा, पुन्हा पुन्हा तेच विचारतोस, त्याची रतबदली का करतोस? पैसे परत करून ये, का म्हणून काही विचारू नकोस. महाराजांचे हे उग्र रूप पाहून बुवांची गाळण उडली. अंतुशास्त्र्यांचीही पाचावर धारण बसली. सीतारामबुवांनी त्यांचे पैसे परत केले व ते ब्रह्मानंदांच्या माडीवर जाऊन बसले. मनामध्ये आपल्यामुळे महाराजांना राग आला, आपणच कारणीभूत आहोत असे उलटसुलट विचार त्यांच्या मनात डोकावू लागले. दुपारी यज्ञ मंडपामध्ये पंक्ती वाढून झाल्या. आता संकल्प उदक सोडण्यास महाराज सीतारामबुवांची वाट पाहू लागले. ते न दिसल्याने त्यांनी आसपास बुवांचा शोध घेतला. काही मंडळी माडीवर जाऊन आली व सीतारामबुवांना संकल्प सोडण्यास चला असे म्हणू लागली. पण बुवांनी तिकडे अजिबात लक्ष दिले नाही. हट्टाने ते तिथेच बसून राहिले. पंक्ती खोळंबल्या म्हणून लोक वरचे वर येऊन चलावे म्हणून सांगू लागले. तरीही बुवा लोकांना परत पाठवत होते. आम्ही खालती येणार नाही, काही गरज नाही आम्हाला संकल्प सोडण्याची, आम्ही इथून आता निघूनच जातो असा त्रागा ते करू लागले. महाराजांनी शास्त्री मंडळींना सीतारामबुवांना लवकर त्वरित बोलवा म्हणून निरोप धाडला. पण सीतारामबुवा ऐकायलाच तयार नव्हते. तेव्हा त्यांच्या रुसण्याचे कारण स्वामींच्या लक्षात आले व ते अंतुशास्त्री गेंडे यांना म्हणाले, आपणच समजूत घालून त्यांना आणावे. अंतुशास्त्री ब्रह्मानंदांच्या माडीवर गेले व आपण आल्याशिवाय पंगत जेवणार नाही. स्वामी इतर कुणालाही संकल्प सोडू देत नाहीयेत, आपणच येऊन संकल्प सोडावा. महाराज स्वतःही भिक्षा घेत नाहीयेत, माझ्यामुळे हे संकट उभे राहिले, तेव्हा माझ्यावर दया करा व त्वरेने चला. एवढे सांगूनही सीतारामबुवा थंडच राहिले व म्हणाले, मला तिकडे येण्याची इच्छा नाही,
मला उचलून नेलेत तरच मी येईन. सीताराम बुवा असे म्हणताच अंतुशास्त्री व शंभूराव वाईकर बुवांना उचलण्यास पुढे सरसावले व उचलू लागले. तेव्हा बुवा जोरात हसून म्हणाले, चला मी येतो. असे म्हणून माडीवरून खाली यज्ञपंडपात आले व उदक सोडून सर्वांना वाढायला सुरुवात केली. मग स्वामीरायांनीही सर्वांबरोबर भिक्षा केली. सीताराम बुवांनी स्वखर्चाने या उत्सवात वामन दत्तात्रय पुजारी अग्निहोत्री यांच्याकडून चातुर्मास याग करवून घेतला व अग्नीपुढे दक्षिणारूपाने देणगी देऊन त्यांचा प्रेमाने सत्कार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.